अपघातातील जखमींना न्याय मिळवून देण्यासाठी संतप्त नागरिकांचे चक्काजाम आंदोलन. चारमोशी गडचिरोली महामार्गावर 5 तास वाहतूक ठप्प. आंदोलनात हजारो नागरिकांचा सहभाग. पोलिसांचा तगडा बंदोबस्त. 1 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12:30 वाजता चारमोशी गडचिरोली महामार्गावरील कुनखाडा रै बस थांब्यावर चारमोशीवरून गडचिरोलीकडे जाणाऱ्या भरधाव चारचाकी वाहनानं दुचाकीला धडक दिल्यामुळे कुनखाडा रै येथील अतुल तुळशीराम कोसम शिल्ले हा गंभीर जखमी झाला असून त्याला नागपूर इथं हलवण्यात आलं आहे. तर संतोष सुधाकर भांडेकर हा किरकोळ जखमी झालाय. जखमींना न्याय मिळावा या मागणीसाठी कुनखाडा रै येथील हजारो संतप्त नागरिकांनी बस थांब्यावर चक्काजाम आंदोलन केलं आहे. त्यामुळे महामार्गावर जवळपास 5 तास वाहतूक ठप्प पडली होती. आंदोलनकर्त्यांना शांत करण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चारमोशी तालुक्यात कुनखाडा रै हे गाव बरेच मोठं असून चारमोशी गडचिरोली महामार्गावरून पूर्वेस 2 किलोमीटर अंतरावर आहे. गावात गडचिरोलीवरून येणारी गिलगाव पोटेगाव व माल्लेर या 2 बसेस सोडल्या तर चारमोशीवरून कुठल्याच बसेस नाहीयेत. कुनखाडा रै परिसरातील नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना तालुका किंवा जिल्हा ठिकाणावर जाण्यासाठी महामार्गावरील बस थांब्यावर जाऊन बसेसची वाट बघावी लागते. चारमोशी गडचिरोली महामार्ग सुरू झाल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. विशेष म्हणजे कुनखाडा रै बस थांब्यावर बिश्वास यांचा मालकीचा धाबा असल्यामुळे सकाळपासून तर रात्रीपर्यंत अनेक जड वाहनांची रस्त्याच्या दोन्ही बाजूस पार्किंग राहत असल्यानं कुनखाडा रै येथून जाणाऱ्या वाहनास हायवेवर चालणारे वाहन निदर्शनास येत नसल्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. 1 जानेवारी 2026 रोजी अतुल तुळशीराम कोसम शिल्ले व संतोष सुधाकर भांडेकर हे दोघे दुचाकीनं दुपारी 12:30 वाजता कुनखाडा रैवरून चारमोशीकडे जात असताना बस थांब्याच्या समोरच एका भरधाव चारचाकीनं धडक दिल्यानं अतुल तुळशीराम कोसम शिल्ले याला डोक्याला मार लागून कानातून रक्तस्राव वाहत असल्यानं त्याला नागपूर इथं भरती करण्यात आले. तर संतोष सुधाकर भांडेकर हा किरकोळ जखमी झाला आहे. अपघातातील योग्य न्याय मिळावा यासाठी गावातील संतप्त नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केलं. आंदोलनकर्त्यांनी उग्र रूप धारण केल्यामुळे जवळपास 5 तास वाहतूक ठप्प पडली होती. आंदोलनस्थळी आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे, तहसीलदार घोरुडे, उपविभागीय पोलीस अधिकारी जगताप, पोलीस निरीक्षक डोंब यांनी भेट दिली. अखेर शिष्टमंडळात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन देण्याच्या अटीवर 4:30 वाजता आंदोलन मागे घेण्यात आले आणि वाहतूक सुरळीत सुरू झाली. लायड्स मेटल कंपनीच्या जड वाहनांमुळे चारमोशी मार्गावर अनेक अपघात होऊन जीवितहानी झाल्यामुळे कंपनीप्रती आंदोलनात रोष व्यक्त केला जात होता. आंदोलनात सरपंच अलका ढोडरे, पोलीस पाटील दिलीप शृंगार पवार, माजी पंचायत समिती सभापती आनंद भांडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पितांबर वासेकर, काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, सामाजिक उमेश कुकडे, भाजपा तालुका उपाध्यक्ष हर्षद भांडेकर, मंगेश वासेकर, भाजपा तालुका सचिव दीपक भांडेकर, मधुकर टिकले, साहिल वडट्टीवार, अरुण कुनघाडकर, वासुदेव भांडेकर, दिलीप जुवारे, अतुल भांडेकर, खुशाल वासेकर यांसह हजारो महिला पुरुष सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या: जखमींना आर्थिक मदत, जखमींवर योग्य तो उपचार, बस थांब्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, अपघात घडवून आणणाऱ्या वाहनांचा शोध घेऊन वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, धाबा मालकास तंबी देण्यात येऊन पार्किंग जड वाहनांवर कारवाई करण्यात यावी.